पैसे निकलेंगे चालू किया मैं ले रहा हूँ प्लेट। सैफ्रॉन स्टे सनडाउनर लेक विला। नमस्कार मित्रांनो, सुभाष वनगे या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत। तर मित्रांनो, फायनली आपण आज चाललेलो आहे कर्जतला एक जो सॅफ्रॉन स्टे सनडाउनर फार्म, तिथे आपल्याला आज खूप एन्जॉय करायला भेटणार आहे आणि एकदम भारी फार्म आहे तिथला व्ह्यू पण भारी आहे। त्यानंतर मोरबे धरणाच्या तीच असा हा जो डॅम पाहणार आहोत आपण, तो तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आणि ह्या माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बरंच काय आज बघायला भेटेल आणि धम्माल आणि खूप मजा येणार आहे। तर आपण आज पाहूया, चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, बघूया अजून काय काय तुम्हाला ह्या माझ्या व्लॉगच्या माध्यमातून बघायला। तर मित्रांनो, फायनली आपण आता इथे पोचलेलो आहे, सॅफ्रॉन स्टे सनडाउनर लेक विला असं सुद्धा ओळखलं जातं किंवा अजून दुसरं नाव आहे त्याला आराध्य फार्म्स, असं दोन्ही नावाने ओळखलं जातं। तर ते फार्म्स आपण हे साईटनं सुरुवातीला आपण बघूनच घेऊया, बघा केवढं आहे ते। बाकीचे लोक अजून येणार आहेत, आमच्या 2-3 गाड्या टोटल पाठवून येत आहेत, तर बाकी सगळे स्टाफ येतीलच। तोपर्यंत आपण इकडनं माझ्या व्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स मी दाखवून घेतो। सॅफ्रॉन स्टे सनडाउनर लेक विला लक्झरीज विला आहे, एकदम भारी आहे, खूप भारी। आता बघूया आपण अजून काय काय इथे ठेवलेलं आहे ते बघायचे, त्यानंतर रूमसुद्धा आतमध्ये बघायचे आहेत, त्यानंतर आपला डिनर सेटअप कसा असेल तो सुद्धा बघायचा आहे। आणखीन बघूया जे जे काही आपल्याला ह्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल तेवढं मी तुम्हाला दाखवणार आहे। तर सुरुवातीला अजून ह्या साईडला बघूया आपण स्विमिंग पूल। आपल्याला जे आवडणारी गोष्ट आहे ती म्हणजे स्विमिंग पूल। त्या स्विमिंग पूलसुद्धा आपण पाहूया, बघूया। ह्या साईडला इकडे बघा, हा स्विमिंग पूल आहे।
एकदम निळं निळं पाणी आहे, खूप भारी आहे. त्याच्यानंतर ही इथे चेंजिंग रूम आहे. इथे आपल्याला कपडे वगैरे चेंज करायचे असतील तर कपडे चेंज करून नंतर आपण स्विमिंग पूलमध्ये उतरायचे, किंवा स्विमिंग पूलमधून कपडे चेंज करायचे असेल तर आतमध्ये जायचे आहे. त्यानंतर इथे रेन डान्स हा बघू शकता आपण. ज्यावेळेस आपण सर्व ग्रुप असतील तर ग्रुप येऊन इथे आम्ही रेन डान्ससुद्धा खेळणार आहोत. स्विमिंग पूल बघा केवढा मोठा स्विमिंग पूल आहे, लांब आहे. फक्त हाईट आपल्याला बघायची आहे तर ते सुद्धा मी दाखवेन. आणि ह्या साईडचा व्ह्यू बघा. त्यानंतर मी सुरुवातीला गाडीतून येता येता मी हे दाखवलं होता, छोट्या व्हिडिओ दाखवल्या होत्या ज्या डॅमच्या. आंघोळ करून आपण आलो, स्विमिंग पूलमधून आलो की इथे बसायचं आहे. हे सोफा वगैरे ठेवलेला आहे इथे. तर त्यानंतर लहान मुलंसुद्धा इथे एन्जॉय करू शकतात. मोठ्यांनासुद्धा इथे ठेवलेलं आहे एन्जॉय करण्यासाठी. सॅफ्रॉन स्टे अजून वरसुद्धा आपल्याला बघायचं आहे कसं बांधलेलं आहे ते. आणि त्याला डॅम तुम्हाला मी इकडून दाखवतो कसा आहे तो. हा डॅम आपण पाहतोय. हे पाहू शकता इकडे खेळण्यासाठी वगैरे सुद्धा आहे, जागा आहे, इकडे खेळू शकता. त्यानंतर ह्या साईडला इकडे स्विमिंग पूलमध्ये तुम्ही एन्जॉय करू शकताय. इथे रात्रीचं डिनर वगैरे इथे आपण इथे करू शकता. हे टेबल्स ठेवलेले आहेत, इथे सुद्धा करू शकता. त्यानंतर इकडे रूम्स वगैरे ठेवलेले आहेत. त्या रूममध्ये आपण इथे स्टे आपला होणार आहे. बघून घ्या. हे बघा फायनली रूम मी बाहेरून दाखवतो आहे आणि आतमधून सुद्धा आपण बघणार आहोत. टोटल किती रूम आहेत बघून घेऊया आपण. ही 1 2 नंतर 3 त्यानंतर 4 5 6 7 8 9 कॅबिन आहेत इथे. म्हणजे 9 रूम इथे उपलब्ध ठेवलेले आहेत. त्यानंतर वरसुद्धा आहेत, वर पण आपण पाहणार आहोत. हे सनडाउनर लेक विलाचा व्ह्यू आहे. या बॉक्समध्ये इथे क्रिकेट खेळू शकता, बॅट बॉल ठेवलेले आहे. आणि ह्या हाऊसमध्ये इथे तुम्ही गप्पा गोष्टी मारू शकता. आपण ह्या गेटमधून एंट्री केलेली आणि तिथून असं आलो आणि ही एंट्री ही इथून आहे. तर इथून आपल्याला हा डोर उघडायचा आहे आणि आतमध्ये एंट्री करायची आहे. किचनच्या बाजूलाच आपण इथे काही कोल्ड्रिंक्स, जे काही लोक ड्रिंक्स वगैरे करतात तर ते ड्रिंक्स वगैरे हा फ्रीजमध्ये ठेवू शकतो. फ्रीज पण एकदम क्लीन आहे, काही ते फ्रीज ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे सुद्धा आपण कोल्ड्रिंक वगैरे ठेवू शकतो. काय नाव आहे? हा संदीप आहे. संदीप फार्म हाऊस मला खूप आवडला, एकदम भारी आहे. त्याच साईडला इथे ओव्हनसुद्धा ठेवलेला आहे, आपण सुद्धा पाहू शकतो इथे चालू आहे. आणि इथे तुम्हाला काही गरम करायचं असेल कदाचित ते काही आपल्याला प्रोडक्ट बनवून देतात आणि ते बनवून दिल्यानंतर थोडंसं गरम करायचं असेल तर नंतर येऊन तुम्ही इथे गरम करू शकता. त्याच्यानंतर अजून इकडे काही ब्लँकेट्स वगैरे त्यांचं काय ठेवलेलं आहे इथे, ती डिटेल नको आपल्याला. डायनिंग टेबलच्या बाजूलाच 3 सोफे ठेवलेले आहेत. त्यानंतर एक टेबल ठेवलेला आहे. टेबल त्या सोफ्यांच्या समोरच एक मोठा TV 43 इंचचा TV आहे. त्यानंतर वायफाय नेटवर्क आणि बॅक साईडला जे मोरबे धरण, जे नवी मुंबई अशा ठिकाणी पाणी पुरवलं जातं. तर मित्रांनो, मी सुरुवातीला जे दाखवलं होतं बाहेरून रूम दाखवले, तर इथून सुद्धा आपण रूमची एंट्री बघू शकता. मेन एंट्री इकडूनच आहे. हे बघा, बघू शकता हा डोर आहे, इथे लॉक केलेला आहे. मी ओपन करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर ही इकडे अशी झाडं वगैरे ठेवलेली आहेत, एकदम बघायलासुद्धा भारी वाटते. हे बघा ह्या साईडला एकदम लक्झरी रिसॉर्ट, लक्झरी फार्म हाऊस, लक्झरी विला असं इथे आपल्याला ह्या आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटतं आहे. मित्रांनो बघा, खूप मोठे मोठे विलास आपल्याला पाहायला भेटत आहेत. तर याचा रेटसुद्धा काय असेल ते पण मी सांगणार आहे. पर पर्सन किती असेल, फॅमिली पॅकेज किती असेल तेही आपल्याला ह्या ब्लॉगमध्ये माहिती पडणार आहे. ही इकडची एंट्री तर बघूनच घेतलेली आहेत आपण. तर ह्या साईडला ॲज इट इज रूम आहेत, जे आपण सुरुवातीला रूम जो बघितलेला तशाच प्रकारे इथे पण रूम आहेत. आणि हा सुद्धा इथे बघू शकता, डोर इथे सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर ह्या साईडला काही पक्षी आहेत, लव बर्ड्स आहेत, ते हे सुद्धा आपण पाहणार आहोत.
किचन आणि जशी आपण ऑर्डर देणार त्या ऑर्डरप्रमाणे इकडे बाहेर जो मी मगाशी डायनिंग टेबल दाखवला तिथे आपली ती ऑर्डर घेऊन येणार ती लोक. तर केअरटेकर कोण असेल, जवळजवळ 2-3 केअरटेकर आहेत तिथे, त्यांच्याशी पण आपण ओळख करून घेणार आहोत. तर रूम्स तर पाहिलेले आहेत तुम्ही. त्याच्यानंतर मी वरतीसुद्धा जाऊन दाखवणार आहे तुम्हाला व्ह्यू कसा आहे आणि तिथलं काही आपल्याला बघायला भेटते ते सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. आपण वरती चाललो आहे. वरचा व्ह्यू आपल्याला बघायचा आहे कसा आहे तो. ही स्टेअरकेस दिलेली आहे, इथून आपल्याला चालत जायचं आहे बरोबर. जवळजवळ 2 माळे आहेत. 2 माळ्यावरचा व्ह्यू आपल्याला पाहायचा आहे. इथे पहिलेच बेड ठेवलेले आहेत इथे. त्याच्यानंतर इथून मी दाखवलं तुम्हाला मगाशी एंट्री. आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत. आणखी रूम पण आहे का बघूया. रूम बंद केलेले आहेत. तर सुरुवातीला मी फक्त तुम्हाला व्ह्यू दाखवणार आहे. आपण आता आलेलो आहे 2nd फ्लोअरला. तर इथे बघूया हा फुटबॉल गेम. हा गेमसुद्धा ठेवलेला आहे. इथे येऊन खेळू शकतो. टेबल टेनिस आहे, हे बघा टेबल टेनिसने खेळू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे इकडचा जो समोरचा व्ह्यू. इथे हे ग्लास आहेत, तुम्हाला कळणार नाही, असं वाटेल की रिअल समोरचा व्ह्यू दिसतो आहे आणि आपलं डोकं त्याला धडकायचं. तर हे डोअर मी ओपन केला, हे बघून घ्या हा वरचा व्ह्यू. हे ग्लास लावलेत, कदाचित तिकडे मच्छर वगैरे येऊ शकते आणि आपल्याला ती चावायचे प्रयत्न करू शकते, म्हणून ते ग्लास लावलेले आहेत. आणि इथे बसून तुम्ही टेबल टेनिस हा फुटबॉल गेम खेळू शकताय. दोन्ही गेम तुम्हाला मी इथे दाखवलेले आहेत. आणि इथून बघा आता हा वरचा आपल्याला व्ह्यू पाहायचा आहे. तर हा जो डॅम मी मगाशी दाखवला तो डॅम बघा आता आपल्याला केवढा दिसतोय. हा जो व्ह्यू आहे हा सॅफ्रॉन स्टे सनडाऊनर फार्मचा आहे. आणि ह्यालाच लागून जे मोरबे धरण म्हणजे नवी मुंबईला जे पाणी पुरवलं जातं, हा व्ह्यू सुद्धा आपण पाहिला. आता दुपारच्या लंचमध्ये काय असेल ते आपण बघूया. त्याच्यानंतर रात्री डिनरला काय असेल ते सुद्धा आपण पाहूया. तर मित्रांनो चला, मी आता व्हिडिओ थोडा इथे स्टॉप करतो आहे आणि स्विमिंग पूलला चाललो आहे. मला आवडणारी गोष्ट म्हणजे स्विमिंग पूल. तिथे स्विमिंग पूलमध्ये मी पहिला जातो आणि स्विमिंग करून येतो. ते बघूया आपण स्विमिंग पूल किती हाईटला आहे आणि लहान मुलांसाठी कितपत आतमध्ये पोहायला येऊ शकतं किंवा पाण्यामध्ये उडी मारू शकतात, त्याचं बॅलन्स आपल्याला नक्की कळणार आहे. तर बघूया. बघू शकता स्विमिंग पूलचा कोट मी चढवलेला आहे आणि आता मी इथेच उडी मारणार आहे. तर आपण बघूया कसा स्विमिंग पूल केवढा आहे आणि लहान मुलांना कितपत आतमध्ये उतरवू शकतो ते पण बघायचं आहे. तर चला बघत राहा. अरे बापरे, पाणी तर खूप थंड आहे आणि ते आता थंडीसुद्धा जास्तच पडते. तर आता पाण्यामध्ये बघूया, डुबकी मारूया. ही दीपक सरांची गाडी, ही आले ब्ल्यू कलरची मुस्तफा सरांची गाडी. ह्याच्यातून कोण कोण आलेत बघूया आपण. बघा इथे स्नेहल मॅडम बसलेले आहेत, शिवानी मॅडम बसलेले आहेत, जयेश सर सुद्धा बसलेले आहेत. आता इकडे या साईडला इकडे दीपक सर, संदीप सर सुद्धा बसलेले आहेत. तर आता सर्व यायला लागले. आता काही वेळातच आपण सर्व इथे पोहोचतील, बघूया. तर आता मी तुम्हाला रूम दाखवतोय. रूम कसे असतील, एका बेडवरती किती लोक झोपू शकतात ते आपण बघतोय. तर बघा हे रूम दिले आहेत तिथे आणि ह्याच्यामध्ये आपण राहायचं आहे, एन्जॉय करायचं आहे शांततेवर. हे बघून काय आहे, लक्झरियस रूम आहेत आणि खूप भारी आहेत. 2 जण एका बेडवर झोपू शकतात. ही फ्रंट एंट्री. त्यानंतर हे टॉयलेट आहे, बाथरूम आहे. त्यानंतर वर 2 शॉवर सुद्धा दिलेले आहेत. तर तिथून बाहेर आल्यानंतर आपण बेडच्या साईडला म्हणजे समोरची बाजू आहे, ही पाठची बाजू आपण म्हणता येईल, म्हणजे मोरबे धरणाचा पूर्ण व्ह्यू तुम्हाला दिसणार आहे. या रूममधूनच बाहेर एंट्री करू शकता पाठच्या साईडला. आणि आता जेवणाची तयारी केलेली आहे. हे बघा आपण आता लंच पूर्ण येते, टेबलवर सर्व लंच ठेवलेला आहे. आता आम्ही सर्व स्टाफ
बसणार इथे. स्नेहल माझा कॅमेरा घेतलाय. चला स्नेहल जेवायला चला. बघा मी प्लेट घेतलेली आहे. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही सुद्धा व्हरायटीज ठेवलेली आहे आणि क्वालिटी तर खूपच चांगली आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे हे जेवण इथे बनवलं जातं आणि तसंच मला जे आवडणारं मी घेतलेलं आहे हे इथे आम्ही बाहेर आलेलो आहे. तुम्ही कसंही टेबलवर बसून खाऊ शकता, बाहेर सुद्धा खाऊ शकता. सकाळचं आपलं ब्रेकफास्ट आहे. मी बाकी काही घेतलं नाही आहे. पराठा वगैरे होता, इडली वगैरे आहे, पण फक्त फ्रूट प्लेट घेतली आहे.